Brought to you by V-Guard. आजच्या या श्रमिक उत्कर्ष सभा भारतीय जनता पार्टी संलग्न कामगार संघटनेच्या पत्रकार परिषदेसाठी संघटनेचा अध्यक्ष म्हणून ही पत्रकार परिषद संबोधित करतोय। सन्माननीय आमचे मीडिया प्रमुख नवनाथ बनजी, सन्माननीय ओमप्रकाशजी, संघटनेचे सरचिटणीस भालचंद्र साळवीजी, बेस्ट कर्मचारी युनियनचे रोहित केनीजी, बाबा कदमजी आणि पत्रकार मित्रांना माझा नमस्कार। खरं तर आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे, आशीर्वादामुळे आणि माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेंनी दिलेल्या सहकार्यामुळे मागचे 17 वर्ष उभाटा शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनी ज्या पद्धतीमध्ये कामगारांना फसवण्याचं BSTच्या काम केलं आणि 17 वर्षाच्या संघर्षानंतर ही कामगार संघटना ज्यावेळी श्रमिक उत्कर्ष सभा या माझ्या संघटनेकडे आली, मला आजही ती तारीख आठवते, 5 ऑगस्ट 2023। सर्व कामगार उपोषणाला आझाद मैदानावर बसले होते। कोणीही नेता त्यांना भेटायला जायला तयार नव्हता। त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांची भेट घेतली आणि सातत्याने जवळजवळ 10 महिन्याच्या संघर्षानंतर अद्भुतपूर्व असे BSTचे 8 निर्णय करण्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आम्हाला निर्णय झाला आणि त्याचा लाभ झाला। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन आपण ज्याला म्हणतो त्या BSTला आणि त्या BSTच्या कर्मचाऱ्यांना जवळजवळ 22,000 कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे। आणि अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट ही महानगरपालिकेच्या सहकार्याने झाली। त्यासाठी महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल, आत्ताचे आयुक्त सन्माननीय भूषण गगरानी, सन्माननीय पूर्वीचे BSTचे GM विजय सिंगलजी, सन्माननीय आताचे BSTचे GM अनिल डिगीकर साहेब, अश्विनी जोशी मॅडम, पूर्वीचे वेलारसू साहेब आणि सर्व BST आणि MCGMच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि एवढे मोठे निर्णय की आपण कधी विचार नाही करू शकत। पहिलं तर कामगारांची मागणी अशी होती की जवळजवळ 723 कामगार, 726 कामगार हे BSTमध्ये कंत्राटी पद्धतीने कॅज्युअलिटीवरती होते आणि आम्ही उपोषण केल्यानंतर त्या लोकांना तात्काळ परमनंट करावं अशी मागणी मागची 16 वर्ष होती। त्यामुळे त्यामध्ये बेस्ट कामगार सेना आणि उभाटाच्या काही लोकांनी षडयंत्र रचून कामगारांना कसं फसवता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। परंतु ऑगस्ट महिन्यातल्या संघर्षाला आम्हाला ऑक्टोबरमध्ये यश आलं आणि पहिल्या टप्प्यात 123 कामगारांना आम्ही परमनंट करू शकलो आणि ज्याचा कार्यक्रम मागच्या वर्षी आम्ही केला आणि त्यानंतर संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आणि 14/5/2024 रोजी अतिशय मोठा निर्णय, जो खरा तर निर्णय झाला होता आचारसंहितेच्या आधी, परंतु त्याच्या मिनिट्सच्या कॉप्या आज आल्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे पत्रकार परिषद घेतो आहोत, ज्यामध्ये 17 वर्ष बेस्ट उपक्रमातली 593 कंत्राटी कामगारांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय माननीय महापालिका आयुक्तांनी एका कराराद्वारे आमच्याबरोबर केलेला आहे। त्याचप्रमाणे माननीय उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2017च्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की जर महाराष्ट्रात माझी सत्ता आली तर महापालिकेमध्ये BSTला विलीन करून घेईन। परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या पलीकडे ते कुठे गेले नाहीत
आणि BSTला लुटण्याच्या पलीकडे त्यांनी काही काम केलं नाही आणि ते काही करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत कोविडच्या काळात ज्या लोकांनी काम केलं, कारण मुख्यमंत्री स्वतः तोंडाला पट्टी मारून फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या बाहेर पडू शकले नाहीत, पण ज्या BSTच्या कामगारांनी दिवस रात्र काम करून मुंबईकरांची अविरत सेवा केली, काही वेळेला ॲम्ब्युलन्स म्हणून काम केलं, काही वेळेला लोकांना ट्रान्सपोर्ट करण्याचं काम केलं, काही वेळेला अति आवश्यक सेवा म्हणून काम केलं, अशा कामगारांचा भत्ता बाकी होता 78 कोटी रुपयाचा, तो देण्याचा निर्णय या आमच्या करारामध्ये झालेल्या मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये झालेला आहे. या व्यतिरिक्त निवृत्त कामगारांची देणी होती आणि काही कामावर असलेल्या लोकांची देणी होती, ज्यामध्ये मी आता जसं सांगितलं की कोविड अलाउन्स 2020 पर्यंतचा हा 34 कोटी 44 लाख रुपयाचा आणि 23/2020 ते 31/12/2020चा 78 कोटी रुपयाचा हा संपूर्णपणे कोविड भत्ता देण्याचा निर्णय झालेला आहे. या व्यतिरिक्त जी कामगाराची देणी आहे, ज्यामध्ये ॲरियस 829 कोटी रुपये 66 लाख रुपये, LTA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा 22 कोटी 40 लाख रुपये, लिव्ह एनहान्समेंट म्हणजे सुट्टीची रजा, ज्यांनी सुट्टीमध्ये पण काम केलं आहे त्यांचे 28 कोटी रुपये, आयुष्यामध्ये जो स्वप्न पाहतो रिटायरमेंटनंतर मी माझं घर बनवीन त्या ग्रॅज्युएटीचे 457 कोटी 25 लाख रुपये, फायनल सेटलमेंट बिल 84 कोटी 61 लाख रुपये, असं जवळजवळ 1499 कोटी 92 लाख रुपये म्हणजे 1500 कोटी रुपयाचं वितरण या वर्षामध्ये करण्याचा निर्णय महापालिकेने केला आहे. त्याबद्दल मी महापालिकेचं अभिनंदन करतो आणि त्या निर्णयापैकी जवळजवळ 800 कोटी रुपये ह्या वर्षात दिले जाणार आहेत आणि 700 कोटीची प्रोव्हिजन ही राज्य सरकारकडनं केली जाणार आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आहे. या व्यतिरिक्त बेस्ट कामगारांना मागच्या 25 वर्षात पदोन्नती झाली नव्हती. आमचा एकच मागणी माननीय महापालिका आयुक्तांकडे होती की BST जी संघटना, BST जी ऑर्गनायझेशन आहे ही महापालिकेची सबसिडरी बॉडी आहे आणि त्यामध्ये बेस्ट ट्रान्सपोर्ट आणि बेस्ट इलेक्ट्रिक हे दोन वेगवेगळे वर्ग आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रिक ही प्रॉफिटमध्ये आहे आणि इलेक्ट्रिकचं प्रॉफिट हे वर्षाचं 700-800 हजार कोटीचं प्रॉफिट आहे बेस्ट ट्रान्सपोर्टमध्ये विलीन होतं आणि बेस्ट ट्रान्सपोर्टचा जो नुकसान आहे ते भरून निघतं. परंतु इलेक्ट्रिकला पण आणि ट्रान्सपोर्टला पण प्रमोशन दिली जात नव्हती. ती जवळजवळ 350हून अधिक लोकांची प्रमोशन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी आणि GMच्या कारकिर्दीत झाला आणि ज्या पद्धतीमध्ये महापालिकेला 10 वर्षांनी प्रमोशनची अट आहे, ती 10 वर्षाची अट देखील BSTला लागू करण्याचा निर्णय आमच्या या बैठकीत केला गेला. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या परीक्षार्थीचा प्रलंबित असलेला प्रश्न, हा प्रश्न 12 वर्ष झाली हा कोर्टामध्ये अडकून होता. इमिकेबली BST आणि आम्ही अशा पद्धतीतला निर्णय घेतला की आम्ही कोर्टामध्ये इमिकेबली तो मागे घेऊ आणि येणाऱ्या निर्णय मागे घेतल्यानंतर जी परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये आमच्या कामगारांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल परीक्षेसाठी आणि त्यानंतर बाहेरच्या लोकांना घेतलं जाईल. हा निर्णय देखील मान्य झाला. बेस्टमध्ये अभियंत्याची प्रचंड पदं ही रिक्त आहेत. ही सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जवळजवळ 400 पदं ती देखील भरली जातील आणि कालबद्ध पदोन्नती जी आत्तापर्यंत कालबद्ध पदोन्नती पूर्णपणे बंद केली होती ती पूर्णपणे चालू करण्याचा निर्णय घेतला गेला. या व्यतिरिक्त एक विषयावर माझी चर्चा झाली, परंतु ती कुठल्याही हे जे आपल्याला मी सांगितलं हे काही कामगार नेत्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही काही लोक नेते आले आहेत, काही नेते लोक येऊन इथे घोषणा करतायत, त्यांच्या हातात काही नाही आहे. परंतु मी अभिमानाने सांगतो की महापालिका आयुक्त, त्यानंतर मुख्य व्यवस्थापक BST, उपायुक्त वित्त, अतिरिक्त आयुक्त शहर आणि सहआयुक्त सामान्य प्रशासन आणि या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्यांची नावं इक्बाल सिंग चहल आयुक्त, प्रसाद लाड आमदार, अध्यक्ष श्रमिक उत्कर्ष सभा वेलारसू,
अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, अश्विनी जोशी अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, श्री चोरे सहायुक्त महानगरपालिका, प्रशांत गायकवाड उपायुक्त वित्त महापालिका, मिलिंद सावंत सहायुक्त महापालिका, राजेंद्र सातपुते मुख्य व्यवस्थापक बेस्ट उपक्रम, सुनील जाधव मुख्य व्यवस्थापक बेस्ट वाहतूक, सुरेश भोसले मुख्य विधी सल्लागार बेस्ट उपक्रम, कीर्तिकांत परमार मुख्य विधी सल्लागार बेस्ट उपक्रम, संजय घाडीगावकर सरचिटणीस द इलेक्ट्रिक युनियन BST, बालचंद्र साळवी सरचिटणीस उत्कर्ष सभा, बाबा कदम उपाध्यक्ष श्रमिक उत्कर्ष सभा, रोहित केनी उपाध्यक्ष श्रमिक उत्कर्ष सभा, या सर्वांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला आणि त्याच्या मिनिट्सची ही कॉपी आहे. त्यामुळे काल ज्या लोकांनी बकवास करून प्रेस घेतली आणि ज्यांनी सातत्याने BSTला लुटण्याचं काम केलं, टायर, भंगार, बॅटरी हे विकण्याच्या पलीकडे BSTमध्ये कुठलंही काम केलं नाही, त्या BST कामगार सेनेच्या नेत्यांचं नाव घेऊन मी सांगतो, सुहास सामंतांचं मी नाव घेऊन सांगतो, कामगारांना लुटणं आणि BSTला लुटण्याच्या पलीकडे यांनी काही केलं नाही. आज आम्ही ही घोषणा करत असताना प्रामाणिकपणे ही घोषणा करतो आहे, जे जे आम्ही सांगितलं आहे ते पुढच्या 4 महिन्यात त्याची इम्प्लिमेंटेशन होईल आणि कामगारांना त्याचा न्याय मिळेल. या व्यतिरिक्त एक मोठा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेला आहे, तो या अधिवेशनात चर्चा केली जाईल. BST जगात कुठलीही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही लॉसमध्ये असते, परंतु BST देखील जवळजवळ वर्षाला 1800 ते 1900 कोटीचा लॉस करतो इलेक्ट्रिकच्या फायद्यानंतर. आम्ही असा प्रस्ताव दिला आहे की BSTचे डेपो, त्यापैकी काही डेपो मातोश्रीच्या आशीर्वादाने विकले गेले, परंतु BSTचा त्याच्यामध्ये काही फायदा झाला नाही. त्यामध्ये फायदा पेंग्विनचा झाला का मातोश्रीचा झाला याची चौकशी करायला हवी. परंतु आमचा प्रस्ताव असा आहे की BSTचे डेपो डेव्हलप केले जावेत, त्यामध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्सेस, IT पार्क्स, इंडस्ट्रियल हाऊसेस बनावेत आणि ते रेंटवरती दिले जावे, जेणेकरून 2 ते 2.5 हजार कोटीचं उत्पन्न हे महापालिकेला मिळेल आणि महापालिकेच्या माध्यमातून BST चालवायला त्याची मदत होईल. काही प्रॉपर्टी जर विकल्या तर त्यामधनं BSTचं जुनं कर्ज फेडलं जाईल, कामगाराची देणी देता येतील. या व्यतिरिक्त BSTच्या ज्या जवळजवळ 27 वसाहती आहेत त्या वसाहती रिडेव्हलपमेंट म्हाडाच्या माध्यमातून कराव्या, ज्यामधनं काही वसाहती म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी दिल्या जाव्यात, ज्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस असावं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बनवावी, गिरणी कामगारांसाठी वसाहत बनवावी, मुंबईकरांसाठी वसाहत बनवावी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 15 लाखात 550 फुटाचं घर द्यावं, जसं BTT चाळीत दिलं गेलं, पोलिसांना दिलं गेलं, गिरणी कामगारांना दिलं गेलं, तशा पद्धतीत बेस्ट कामगारांनाही द्यावं. ही देखील माझी मागणी मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ठेवली आहे. मला वाटतं निश्चितपणे या मागणीचा विचार होईल आणि लवकरात लवकर BST कामगारांना आनंदाची बातमी मिळेल. एवढंच हे आजच्या पत्रकार परिषदेतून मुंबईच्या बेस्ट कामगारांना, मुंबईच्या जनतेला, मराठी माणसाला हे मी सांगू इच्छितो. ज्यांनी मराठी माणसाला फसवण्याचं काम केलं, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने संघटना चालवल्या, परंतु मराठी माणसाला फसवून त्याला गंडवल्याशिवाय जे काही केलं नाही, त्या उभाटा आणि उभाटाच्या नेत्यांना ही माझ्याकडनं चपराक आहे, एवढं मी सांगू इच्छितो. प्रश्न असा होता, तुम्ही सुहास सावंतवरती आरोप करत आहात, त्यांचं म्हणणं आहे की प्रसाद लाड हे आता कामं करायला तर कंत्राट घ्यायला देशमध्ये आलेले आहेत. प्रसाद लाडा व्यावसायिकच आहे, तुमच्यासारखा दलाल नाही आहे. प्रसाद लाडकडे 1 लाख लोक काम करतात, ही प्रसाद लाडची स्वतःची ताकद आहे. तुम्ही काय काम करता? तुम्ही बेस्ट कामगारांची दलाली खाता, टायर विकता, बेस्टच्या बॅटऱ्या विकता, भंगार विकता. ह्या पलीकडे तुम्ही केलं काय? 25 वर्ष बेस्टमध्ये तुमची सत्ता होती, 700 कामगारांना तुम्ही परमनंट करू शकला नाहीत. ज्या कामगारांना परमनंट करण्यासाठी तुम्ही पैसे मागितलेत त्याचे देखील पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते कामगार देखील आज इथे पत्रकार परिषदेत बसलेले आहेत. मला वाटतं की सुहास सामंतांनी आरोप करण्यापैकी पहिले स्वतःच्या टोपलीखाली काय झाकलं आहे ते पाहावं आणि स्वतःच्या नेत्याला एवढ्या वर्षात काय पुरवलं त्याचा लेखाजोखा आम्हाला द्यावा.
मला वाटतं की शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जे राज्याचं पण नेतृत्व करतात आणि देशाचं पण करतात, पण खऱ्या अर्थाने 3.5 जिल्ह्याच्या बाहेर ते नाही आहेत, त्या नेत्यांनी पंतप्रधानांसारख्या व्यक्तीवरती अशा प्रकारचा आरोप करावा आणि अशा प्रकारचं वक्तव्य पवारसाहेबांनी द्यावं हे अपेक्षित नाही आहे. आणि जसं मी काल माझ्या एका भाषणात म्हटलं की काही लोक हिरव्याकडून भगव्याकडे गेले, ज्याचं उदाहरण देताना मी कोकणातल्या आंब्याचं दिलं की हिरवा आंबा पिकतो तेव्हा तो भगवा होतो, पण उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नादाला लागून भगव्याकडून हिरव्याकडे चालले आहेत. आणि जी काँग्रेसचा डाव आहे की 15% निधी बजेटपैकी हा एका विशिष्ट समाजाला किंवा मुसलमान समाजाला द्यावा, याचा आम्ही निषेध करतो आणि हे कधी आम्ही व्हायला देणार नाही. जोपर्यंत मोदींची सत्ता आहे तोपर्यंत हे कदापि शक्य नाही. त्यामुळे मला वाटतं ह्यांच्या मनातले डावपेच सिद्ध करण्यासाठी त्यांना 24/7 24/47 गाठावं लागेल, एवढं मी सांगू इच्छितो. उद्धव ठाकरे बकवास करतात, त्यांचं डोकं फिरलेलं आहे. संजय राऊतांबरोबर आता त्यांना देखील मानसिक रुग्णाची गरज आहे. उद्धव ठाकरेंकडे आता कुठलंही वक्तव्य राहिलेलं नाही. जे स्वतः 22 जागा लढत आहेत, ज्यातल्या 2 जागा जिंकणार नाही, त्यांनी देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहावं आणि मोदींच्या हरण्याची भाषा करावी. हे लज्जास्पद आणि हास्यास्पद आहे. असं आहे की जो कधी नवराच होऊ शकत नाही. आता हे मी त्यांच्या मुलाबद्दल नाही म्हटलं आहे, तुम्ही नाही तर परत काहीतरी वेगळं चालवाल तर त्याला नवरदेव आणि बोवला काय कळणार. हा देश चालवण्यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं, हा देश चालवण्यासाठी सर्व समर्पित केलं, त्या माननीय मोदीजींचं योगदान, देशासाठीचं बलिदान आणि देशप्रेम हे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या मुलाला कधीच कळू शकत नाही. सध्या बेस्टमध्ये 7 ते 7 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याचे 8 ते 9,000 कर्मचारी आहेत जे खासगी आहेत. त्यांचे वारंवार मागण्या, त्यांनी पण 5 तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांच्यासाठी आपण कंत्राटी कामगारांच्या बाबतीत त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये फार स्पष्ट भूमिका असते. कंत्राटी कामगारांचे प्रश्न हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी सोडवायचे असतात, ना की प्रिन्सिपल एम्प्लॉयरनी. या व्यतिरिक्त राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा असा निर्णय झाला की जवळजवळ 5,500 इलेक्ट्रिक बस या राज्य सरकारकडनं BSTला देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात BSTमध्ये स्वतःच्या बसेस येतील, कंत्राटी बसेस कमी होतील. परंतु जे कंत्राटी कामगार काम करतायत त्यांना निश्चितपणे भविष्यात जेव्हा BSTमध्ये भरती निर्माण होईल तेव्हा त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांचा विचार केला जाईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, हे निश्चितपणे मी सांगतो. सर, कालच्या रोड शो मध्ये एक चर्चा सातत्याने माध्यमांमध्ये सुद्धा अजित पवार कुठे कालच्या रोड शो मध्ये दिसले नाही. महायुतीतील शिवसेना, भाजपचे सर्व नेते दिसले. एकंदरीतच 4था टप्पा संपल्यानंतर अजित पवार कुठे दिसत नाही, नेमकं काय झालं? निवडणूक ही रणनीती आणि रणनीतीच्या मागचा टप्पा अशा पद्धतीत निवडणूक चालत असते. ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री ज्या वेळेला मुंबईत माननीय पंतप्रधानांबरोबर होते, त्यावेळेला मुंबईसह इतर भागातही निवडणुका होत आहेत हे आपण विसरलं नाही पाहिजे. अजितदादा हे इतर ठिकाणी जसं नाशिक झालं, दिंडोरी झालं, MMR रिजन झालं, ह्या ठिकाणच्या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये, प्रचार रणनीतीमध्ये, बैठकांमध्ये, घोंगडी बैठकांमध्ये बिझी होते आणि सर्वच नेते एका ठिकाणी येऊन चालत नाही. निवडणूक ही एकत्रपणे लढवायची असते. आम्ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीसारखं एकत्र 23 लोक 26 लोक स्टेजवर येण्यासाठी भुके नसतो, तर पडद्याच्या मागे देखील काम करत असतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. आता उद्या मुंबईत पण सभा आहे दादरमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे एका सरकारवर असतील असाही करायला सांगतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही या वेळेस अजित पवार नसतील असा आता शंका उपस्थित केली जाते. अजित पवार उद्या तरी दिसतील का पंतप्रधान? निश्चितपणे उद्या महायुतीचे सर्वच घटक पक्ष
महायुतीमधले प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रिपाई, मनसे, रिपाईचा कवाडे गट असेल, इतर गट असतील, हे सर्वच लोक ताकदीने आपल्याला उद्या स्टेजवरती दिसतील आणि किमान 2 ते 2.5 लाख लोकांची सभा ही शिवाजी पार्कमध्ये न भूतो न भविष्यतो अशी सभा मुंबईला अनुभवायला मिळेल, ज्यामध्ये पहिल्यांदा व्यासपीठावरती माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे, माननीय दादा, माननीय राजसाहेब, माननीय आठवले साहेब आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन हे मुंबईला ऐकायला मिळेल. नाही, कदाचित मला वाटतं की हे आपल्याला विसरायला नको. ह्या बाबतीतलं सुतोवाच बऱ्याचदा माननीय पंतप्रधानांनी देखील केला आहे, पण माननीय मोदींनी माननीय शरद पवारांकडनं त्याच गोष्टी घेतल्या ज्या शिकायला पाहिजे होत्या आणि त्याचा त्यांनी उपयोग गुजरातच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी केला. पण पवार साहेबांचं वारं कुठे भरकटलं मला माहीत नाही की त्यांनी सर्व नीतिमत्ता सोडून चांगल्या गोष्टी मोदीजींना देऊन टाकल्या आणि वाईट गोष्टी घेऊन ते आता काँग्रेस आणि उद्धव बरोबर आहेत. सर, मोदींच्या कालच्या रोड शोमुळे लोकांना मुंबईतील प्रचंड त्रास झाला. वाहतूक पोलीस विशेषतः मेट्रो घाटकोपर इथे बंद केल्यामुळे बऱ्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी आज त्यावर टिप्पणी केली आहे. हे परसेप्शन शरद पवारांची काँग्रेस उभाटा आणि काँग्रेस करते. मोदींना पाहण्यासाठी लाखो लोक जी रस्त्यावरती उतरली ही स्वतःच्या मर्जीने उतरली होती आणि नुसत्या घाटकोपरमधला जरी रोड शो असला तरी संपूर्ण मुंबईतून लोक तिथे आली होती. माननीय मोदींवर प्रेम करणारी जनता मुंबईमध्ये करोडोंच्या संख्येमध्ये आहे. त्यांची तर इच्छा होती की हा रोड शो पूर्ण मुंबईत व्हावा, परंतु मुंबईचं ट्रॅफिक, मुंबईची वस्तुस्थिती पाहता हा रोड शो फक्त 2 किलोमीटरचा 2.25 किलोमीटरचा केला गेला. मला वाटतं की उद्याच्या सभेला ज्या लोकांना मोदीजींना पाहता आलं नाही, ज्या लोकांना मोदीजींना ऐकता आलं नाही, ती लोक उद्याच्या सभेमध्ये आपल्याला शिवाजी पार्कला पाहायला मिळतील. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.